10 एकर डाळिंबामध्ये त्याच्यात 11,60,000 रुपये नुसती औषधवाल्यांची बाकी देऊन मोकळा झाला. आज मी किराण्याला मागवतो. भरपूर खत औषध बाहेरचे वापरले पण असा रिझल्ट भयानक भयानक. काकडे तुडू थकलो आम्ही. आज इंजेक्शन घ्यायलाच गेलो. अरे बापरे, म्हणजे काकडीने थकवलं तुम्हाला. बरोबर आहे. आणि पूर्वी काय असायचं, तुमचं हे औषध मारायच्या आधी ना त्याला अशी गदासारखी यायची. आता स्टेट काकडी बघा, बरोबर. पुढं तोंड असं फुगलेलं आणि माग अशी बारीक होत गेली. आता कुठं काही अडचणच नाही. पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला परवडण्याजोगता खूप महत्वाचा आयटम आहे. आणि दुसरी गोष्ट 8 दिवसाच्या आत रिझल्ट नक्कीच 100% 8 दिवसाच्या आत रिझल्ट आहे. फवारणीचा खर्च कमी होतो हे वापर एकदमच कमी. मग काय विषय याच्यात काही दिसतं का? शेवटचा थोडा काळ झालेला आहे. डेली तोडा चालू आहे. डेली काय बोलताय? 15 दिवस झालीत ना. खत जेवढे कमी टाकता ना तुम्ही रासायनिक, तेवढी तुमची शेती ताकदवान येणार आहे, जमीन पैलवान राहणार आहे. रासायनिक वरती काय समस्या राहिल्या आज? समस्या म्हणजे एक रासायनिकचा पहिला डोस टाकला, दुसरी समस्या त्याच्या पुढे उभीची, दुसरा टाकला, तिसरी उभीची. हे वापरल्यानंतर कार्बन ग्रीन लाईफ सोडल्यानंतर टेन्शन नाही. टेन्शन हा प्रकारच नाही. 3-3.5 रुपये दररोजचा रोज कमी होईल. काय आद्यापर्यंत 15 दिवसापासून. 15 दिवसापासून हो. रोज तोडा चालू आहे. इथं ऊसाची वाहते की 1 लाख रुपये. नाही नाही नाही. काकडी खाऊन पाहिली असेल टेस्ट. अजिबात कडू लागत नाही. पहिली गोष्ट त्याच्यात भेंबूसच इतके यायचे, ते मार्केटला चाललं पाहिजे ना. हा स्टेट काकडी आहे सगळी. कंपनी अप्रतिम आहे सगळं. कारण एवढा रिझल्ट मी आद्यापर्यंत पाहिलेला नाही, खरं तुम्ही सांगत. म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ सारखा रिझल्ट आजपर्यंत. सुंदर सुंदर रिझल्ट. किती टक्के खर्च कमी होईल ऑर्गॅनिक कार्बन सोडला? हो, 50 ते 60% कमी होईल.